आईबाबांनी खूप धीर धरल्यानंतर अखेर तो दिवस आला. आमच्या घराजवळच्या ठिकाणी लग्न ठरले. बहिणीच्या लग्नाची वर्षानुवर्षे प्रतीक्षा होती. कारण बहिणीचे वय लग्नाच्या वयाचे थोडं पुढे होते आणि स्थळ मिळत नव्हतं. पण नंतर अचानक लग्न पक्कं झालं, खूप चांगल्या ठिकाणी, आणि लगेच लग्नाची तारीख पण ठरली. आणि आज तो दिवस उजाडला. घरातील सर्व पाहुणे लग्नाच्या मंडपात गेले होते. आता फक्त माझा लहान भाऊ आणि मी उरले होते. आम्ही पण निघालो. लग्नाची मिरवणूक येणार होती. लग्नाच्या मंडपात पोहोचताच काही वेळाने लग्नाची मिरवणूक आली. लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत अतिशय थाटामाटात झाले. सगळीकडे जल्लोष सुरू झाला आणि मग फेऱ्यांनाही बोलावले. माझ्या बहिणीचे लग्न अतिशय आनंदी वातावरणात पार पडले. आणि मग निरोपाच्या अगोदर माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी एक विचित्र अट आमच्यासमोर ठेवली. अशी अट ऐकून आम्हा सर्वांना अतिशय आश्चर्य असं वाटलं आणि ती अट कोणत्याही किमतीत पूर्ण झालीच पाहिजे यावर ठाम होते. आम्ही सगळे एकमेकांकडे बघतच राहिलो. पाहुणेसुद्धा आपापसात कुजबुज करू लागले. मी असं कधी पाहिलं नव्हतं किंवा ऐकलंही नव्हतं. माझं नाव सोनी आणि बहिणीचं नाव अनु. मी 24 वर्षाची आहे. पण मी माझ्या बहिणीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. माझी बहीण 28 वर्षाची आहे. इंटरमिजिएटनंतर माझ्या बहिणीचा अभ्यास तिने सोडला होता, कारण तिला अभ्यासात फारसा रस नव्हता. तिला स्वयंपाकात नशीब आजमावायचं होतं. तिला स्वतःची एक छोटी खानावळ उघडायची होती. तिला व्यवसाय करता यावा म्हणून आम्ही सर्वांनी तिला पाठिंबा दिला. आणि आम्हालाही वाटलं, जर दीदीचा कल यात असेल तर तिने यात नक्कीच काम करावं. म्हणून दीदीने स्वयंपाकाचा एक छोटासा सेटअप केला आणि घरीच बेकिंग, होम डिलिव्हरी द्यायला सुरुवात केली. लोकांना होम डिलिव्हरीसुद्धा करायला लागले. या व्यवसायात पण पप्पा दीदीसोबत होते आणि दीदीला पूर्ण साथ देत होते. पप्पा डिलिव्हरी घ्यायचे आणि दीदी ऑर्डरप्रमाणे जेवण बनवायची. आई पप्पांचं चांगलं काम करत होते. आईला पण एका कंपनीत नोकरी होती. तिचा पगार पण चांगला होता. त्यामुळे आमच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. दीदीचा व्यवसाय थोडा वाढताच पप्पांनी एक डिलिव्हरी बॉयला कामावर ठेवले. दीदीने हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मी इंटरमिडिएटमध्ये शिकत होते. मला अभ्यासाची खूप आवड होती आणि मला मास्टर्स करून चांगल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचं होतं. त्या दिवसात घरी माझे आई-वडील दीदीच्या स्थळाबद्दल बोलू लागले. तरी माझ्या बहिणीने सुद्धा सांगितलं होतं की आता माझा व्यवसाय चालू झाला आहे. अजून थोडा वेळ द्या मला, म्हणजे मी व्यवस्थित सेटल होऊ शकेल. पण आई बाबा म्हणाले की लग्नासाठी हीच योग्य वेळ आहे. बाकीचे तुझे छंद नंतर. आईच्या सांगण्यावरून दीदीनेही तिचं मत मांडलं. आणि मग दीदीच्या स्थळाकडे मोठ्या आस्थेने सगळेजण बघू लागले. सगळ्यांना दीदीच्याबद्दल विचारणं पण सुरू झालं. पण काय होतं मलाच माहीत नव्हतं. दीदी दिसायला खूप गोंडस होती. तिची वागणूक चांगली होती, सुशिक्षित आणि कुशल. पण तरीही माझ्या बहिणीची नातं कुठेच फायनल होऊ शकलं नाही. काही ना काही कारणाने स्थळ अगदी निश्चित आहे असं वाटूनही गोष्ट घडत नव्हती. तेव्हाच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकरण पुढे जात नव्हते आणि यामध्ये 4 वर्ष निघून गेले. आई बाबा स्थळ बघत राहिले. कधी कुणी काही कारणाने स्थळ नाकारले तर कधी कुणी वेगळ्याच कारणाने. हे नातं पूर्ण पक्क होईल असं वाटलं की मग कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकरण तसंच राहायचं आणि 4 वर्ष हे स्थळ पाहतच राहिलो. आई बाबा हे नातं बघतच राहिले. कधीकधी आईबाबांना नातं आवडत नव्हतं. दीदी आता चिडचिड करायला लागली होती आणि या सगळ्या परिस्थितीमुळे घरात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. दीदी स्वतःला गुन्हेगार समजू लागली होती आणि आता बघायची गरज नाही असं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं. माझं स्थळ, पण आता तुम्ही लोक हिचं नातं बघा, दीदी म्हणाली. तिला लग्न करायचं नव्हतं. आईबाबांना तिची वेदना समजली.
पुन्हा पुन्हा नकार मिळणं ही एक मोठी समस्या आहे आणि दीदी अनेक वेळा या समस्येतून गेली होती. पण आई बाबा हे मान्यच करायला तयार नव्हते. म्हणून ते सतत प्रयत्न करत होते. पण रोजच्या या नकारांमुळे दीदीला मानसिक त्रास होत होता. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती आणि दीदी भावनिक तोडफोडीला बळी पडल्याचंही कळत होतं. त्या दिवशी आमच्या बाबतीत असं घडलं की दीदीला खूप धोकादायक पाऊल उचलावं लागलं. असं झालं होतं की आजही काही लोक दीदीच्या नात्यासाठी आले होते. परिवार खूप छान दिसत होता. आम्ही आईबाबांसोबत इकडे तिकडच्या गप्पा मारत होतो. तेव्हा अचानक आंटी म्हणाली, मुलीला बोलवा. मम्मी म्हणू लागली, हो, मी तिला आत बोलवते. मम्मी दीदीला रूमच्या बाहेर घेऊन आली. पण दीदी तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये होती आणि जाऊन सोफ्यावर बसली. मग मुलाची आई म्हणू लागली, मुलगी छान आहे, पण ती खूप म्हातारी दिसत आहे. हे ऐकून दीदीने मम्मीकडे बघितलं, पण मम्मीने तिला गप्प केलं.